गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथमध्ये वांद्रापाडा परिसरात एका 12 वर्षीय लहान मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर संतप्त झालेले नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी चक्क अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी कुत्रे पकडण्याची जाळी नगरपालिकेत आणत उपहासात्मक आंदोलन केलंय। तुम्ही कुत्रे पकडत नसाल तर आम्ही तुम्हाला पकडतो असं सांगत सोमेश्वर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली असल्याचं विकास सोमेश्वर यांनी सांगितलंय। लवकरात लवकर प्रशासनाने उपाययोजना न केल्यास व अधिकाऱ्यांना प्रेमाची भाषा समजत नसल्यास शहरात एकही अधिकाऱ्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी दिलाय। आता मागच्या 10 दिवसापूर्वी जीबी मीटिंग झालेली, त्या मीटिंगमध्ये हा कुत्रा विषय, श्वानप्रेमी जे आहेत त्यांचा विषय ते एक चर्चा झालेली की शहरामध्ये जे भटक्या कुत्रे आहेत त्यांना तुम्ही उचलून त्याच्यावर जे ऑपरेशन करतात ते घेऊन तुम्ही त्यांना परत वाडात सोडा। आज 10 दिवस झालेत, एकही कुत्रा शहरामध्ये या लोकांनी उचललेला नाही आहे। काल वांद्रापाडा या विभागामध्ये एखादा छोटासा मुलगी शाळेतून परत येत असताना त्याला कुत्र्याने चाव घेतला आहे आणि चाव म्हणजे एवढा भयंकर घेतला आहे की एवढा मोठा मांस त्याच्या हातातून काढलेला आहे। तर आज त्या लोकांनी त्या मांस बघून त्या लोकांनी तिथं कारवाईसाठी तिथं पाठवले लोकांना। तर माझं यांना त्यासाठी इथं जाळी यासाठी घेऊन आलो की कुत्रे त्यांना सापडत नाही तर मला अधिकारी तर सापडणारच आहेत, तर त्यांना जाळीमध्ये बांधून घरी घेऊन जाणार होतो या लोकांना। हे लोक काय सिरियसपणे घेत नाही आरोग्य विभागवाले। आरोग्य विभाग काय, नगरपालिका पूर्ण जेवढा प्रशासकीय बसलेत ना काहीच कामाचे राहिलेले नाही। जोपर्यंत अंबरनाथ शहरामध्ये एखादी मोठी घटना घडत नाही तोपर्यंत लोक जागा होत नाही। आज त्या महिलेला एवढा मोठा चाव घेतलेल्या मुलीला पण त्यासाठी काही हे अधिकारी इथून काही बाहेर निघाले नाही। नगरसेवक म्हणून तुमची जबाबदारी आहे, लोक तुमच्याकडे आशेने बघतायत। आता त्या मुलीला चावा घेतलेला आहे, त्याची प्रकृती कशी आहे आणि आता पुढील काय कारवाई करणार आहे? सकाळी 6 वाजेपासून त्या वांद्रापाडा विभाग, मला जर रात्री समजलं तर त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारा मी ग्रुपमध्ये पण पाठवलं, मुख्याधिकारी साहेबांना पण पाठवलं आणि सकाळी 6 वाजेपर्यंत मी स्वतः त्या वाड्यामध्ये फिरतोय आणि ते जे महिला, जे मुलगी आहे त्याची आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे त्याला माझ्यातर्फे आर्थिक मदत पण त्याला केलेली आहे आणि यापुढे त्यांना जे सेंट्रल हॉस्पिटल, जे हॉस्पिटलचं काम त्याच्यावर जो उपचार चालू आहे त्यामध्ये लागणारी मदत देखील आपण करणार आहोत। सकाळपासून आजपर्यंत आत्तापर्यंत म्हणजे 6 वाजेपासून ते आता 12-12:30 होत आहेत, 16 ते 17 कुत्रे तिथून उचलण्यात आलेले आहेत। पण ते 16-17 कुत्रे केव्हा उचलत आहेत जेव्हा हे सगळं काही प्रकार घडतो, अनिश्चित प्रकार घडलेला आहे अंबरनाथमध्ये। एवढा मोठा चाव त्याला घेतलेला आहे, पण हे काय अधिकारी इथून AC लावलेत, एसीमध्ये बसलेले असतात, बाहेर काय ते निघत नाही। एक हाजिरी शेडला त्या लोकांनी 4-4 मुकादम दिलेत, काहीच कामाचं नाही। त्यावर एक SI असतो आणि त्यावर हे तायडे साहेब आहेत। म्हणजे इथं बसून ते लोक फक्त कोण येतोय कोण जाते आपली हाजिरी घ्यायची, पगार घ्यायचा, निघून जायचं। यावर काय मुख्याधिकारीचं लक्ष नाही काय आपल्या नगराध्यक्ष मॅडमचं सुद्धा यावर लक्ष नाही। काय मागणी असणार आहे? आपले हेच मागणी आहे की शहरामध्ये जेवढे भटके कुत्रे आहेत आणि जर्नल बॉडी मीटिंगमध्ये ज्या नगरसेवकांनी, आपल्याकडे 59 नगरसेवक, जेवढ्या नगरसेवकांनी काही मागणी केली असेल त्यावर त्यावर तुम्ही शहरासाठी काम करा ना। जे नगरसेवक मागणी करतायत तर काहीतरी शहरांसाठी असेल ना। आता मी त्या टायमाला या कुत्र्यांविरोधात मी पण बोललेलो, त्यानंतर या आपल्या सिग्नलकडे, महात्मा गांधी सिग्नल, मटका चौकाचा सिग्नल आणि इकडं पोलीस चौकी, जुना पोलीस चौकीसमोर सिग्नल, तिथं तुम्ही बघा अक्षरशः लेप मारता येतच नाही आपल्याला। इथं भयंकर टपऱ्या आहेत आणि या बाजूला रेतीवाले, गाडी सर्व्हिसवाले बिंदासपणे त्या लोकांनी रेती बाहेर ठेवला आहे, सिमेंटचे गोणे इकडे तिकडे करतायत रस्त्यावर थांबून। ज्या दिवशी सिग्नलवर लेप मारताना एखादा मोठा ॲक्सिडेंट होणार त्याच दिवशी हा मुख्याधिकारी तिथं जाणार आणि त्याची तपासणी करणार। इथून काय अतिक्रमणचे विभाग बाहेर जात नाही का आरोग्य विभागवाले जात नाही। अतिक्रमणला विचारलं तर आरोग्यवाले बोलतात, आरोग्यवाले बोललं की अतिक्रमणवाले बोलतात। एकमेकांवर ढकलाढकलीचं काम चालू आहे। तिथं पडलेली रेती आजही पडलेली आहे, तिथं उभा राहिलेला टेम्पो आजही उभा राहिलेला आहे। तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे। जर यांना आमची प्रेमाची भाषा समजली नाही तर यांना अंबरनाथ शहरामध्ये फिरू देणार नाही। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ।
ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.